कोपरगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये आता आणखी एक ट्विस्ट आला असून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोपरगावात शिवसेना शिंदे गटाकडून उबाटा गटाचा राजीनामा दिलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं एकच खळबळ उडाली। शनिवारी दुपारी 3 वाजता त्यांनी आपला अर्ज दाखल केला। शिवसेनेत निष्ठेनं काम करणारे माजी जिल्हाप्रमुख, उत्तरनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी शुक्रवारीच आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला होता। राजेंद्र झावरे हे गेल्या 4 दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ होते। कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली। नगर शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगावातच होता। शिवसेना तळागाळापर्यंत वाढवण्याचं काम झावरेंनी केलं। मात्र त्यांच्या अशा राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला होता। आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। त्यातच झावरेंनी आज अचानक शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे, रिक्षा सेनेचे अध्यक्ष कैलास जाधव, मकरंद जोशी, सोमनाथ शिंगाडे, वर्षा शिंगाडे, अश्विनी होने, शीतल चव्हाण, इरफान शेख, विकास शर्मा, शेखर कोलते, प्रकाश शेळते, किरण खर्डे, मल्हारी देशमुख, कुक्कुशेठ सहाणी, श्रीपाद भसाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला। यावेळी जिल्हाप्रमुख अवताडे म्हणाले की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव पालिका निवडणुकीला सामोरं जात असताना आमच्या शिवसेना पक्षाकडून झावरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांचा पक्षप्रवेश माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मुंबई येथे पार पडणार आहे। अधिकृत उमेदवारीची घोषणा एकनाथ शिंदे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची या ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती। परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोपरगाव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या शहराचा विकासाचा ध्यास आणि या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात, कारण आमच्या पक्षाकडे नगरविकास खाते आमच्याकडे आहे। यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं 131 कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी 2.5 कोटी रुपये निधी मागच्या 2 महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य, शहरातील जनतेला शिक्षण, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत। आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे हे देखील शिंदे साहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे। त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील। या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व 30 जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत। पक्षप्रवेश झाला का होणार? पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे। उद्या शिंदे साहेबांसमोर श्रीकांत शिंदे साहेबांसमोर त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची घोषित करतील। आपण याआधी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाच्या वतीने धनुष्यबाणाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे। उद्या पक्षप्रवेश होणार आहे, त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।